नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे का टेम्पोवाला दादा या ब्लॉगमध्ये। आणि मित्रांनो, खूप दिवसानंतर आपली भेट होत आहे। कंप्लीट जवळजवळ 1 ते 1.5 महिना झालं मी ब्लॉग नाही टाकलेला, काही शूट नाही केलं, काय नाही टाकलं, कारण थोडंसं खूपच कामं चालली होती आणि प्रॉब्लेममध्ये होतो थोडासा। आणि प्रॉब्लेम तसं म्हणता येणार नाही, कारण कामामध्ये होतो, कामं तर चालूच होते, आपले काम काय बंद नव्हते। तर कशामुळे मी 1 महिना ब्लॉग शूट नाही केला त्याचं कारण तुम्हाला सांगतो। तर ब्लॉग कंटिन्यू ठेवा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑल सेट करून ठेवा, ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला मित्रांनो, आता सकाळी लॉगिंग केलेलं आहे, आपण जाऊ आपल्या लोकेशनला आणि तिथून आपण काय भाडं भेटते, काय आजच्या दिवसात काय होते, काय तुम्ही बघूया। तर चला। तर मित्रांनो, आता सकाळी आपल्याला एक भाडं आलेलं आहे, आपल्याला जायचं वडगाव शिरीला। बबलचे रॅप आहेत ते घेऊन जायचं आपल्याला, वाघोली रोडनं पिकअप करायचं आहे। तर चला पटापट पिकअप लोकेशनला जाऊ, मटेरियल पिकअप करू आणि तुम्हाला दाखवतो मटेरियल काय काय नाही, आणि ते घेऊन आपल्याला वडगाव शिरीला जायचं। तर मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल मटेरियल काय काय नाही तुम्हाला मी दाखवलं। आणि त्यानंतर आता आपण पोचलेलं इथं वडगाव शिरीमध्ये, गाडी खाली झालेली आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की आपण जवळजवळ 1 महिन्याच्या नंतरनं ब्लॉग शूट करतोय। 1 महिना म्हणजे जवळजवळ 40-50 दिवसानंतर मी ब्लॉग शूट करतोय आणि तुमच्याशी माझा कॉन्टॅक्ट नाही झाला। ॲक्च्युली मला पण करमत नव्हतं, नाही का, ब्लॉग टाकायची सवय आहे, कम्युनिकेशन करायची सवय आहे, म्हणजे तुमची कमेंट येतात वगैरे, बघता तुम्ही, तुमचं काय जण भेटतात रस्त्याला, आपले सबस्क्रायबर वगैरे, बोलणं वगैरे चालतं। कारण मी कंप्लीट 40-50 दिवस मी सोशल मीडियापासून लांब होतो। आणि सोशल मीडियापासून म्हणजे आपल्या यूट्यूबपासून लांब होतो, शूट वगैरे काय करत नव्हतो, बाकी मोबाईल वगैरे वापरतच होतो मी। कारण त्याचं कारण असं आहे की थोडंसं मागच्या महिन्यामध्ये जरा थोडासा धंदा पण कमी होता, त्याच्या अगोदर पण थोडासा धंदा कमीच होता। तुम्ही पण बघितलं असेल, आपलं जास्त आउट स्टेशन वगैरे होत नव्हते, आउट स्टेशन व्हायचे वगैरे कमी व्हायचे। आणि त्यामध्ये काय झालं, थोडंसं आर्थिक परिस्थिती जरा डाऊन झाल्यामुळं नाही का, थोडंसं गरीब प्रॉब्लेम पण झालेला होता, असं सर्व गोष्टी होत्या। त्यामुळे काय झालं होतं, थोडंसं जरा डोक्याला हॅडॅक झाला होता, त्यामुळे मी ह्या गोष्टी हे करत होतो, ब्लॉग वगैरे काय शूट करत नव्हतो, पूर्ण फोकस कामावरती दिला होता। कारण मित्रांनो, आपल्याला थोडंसं जरा पैसे होते ते द्यायचे होते आपल्याला, तर त्यासाठी मी काय केलं, कामावरती पूर्ण फोकस केला, त्यामुळे मी काही शूटबूट करत नव्हतो। बुकिंग भाडे तर कंटिन्यू चालू होते आपले, त्यानंतरनं मोर्स पॅकचं काम चालू होतं, त्यानंतरनं शिफ्टिंगची कामं होती, आणि परत आपण आता पोर्टचं वेंडरचं ॲप पण घेतलेलं आहे, त्याचं पण कामं चालू होते, कामं भरपूर चालू होती। रोज म्हटलं तर रोज ब्लॉग आला असता, कारण ते काय झालं, डोक्याला थोडासा हॅडॅक होता म्हणून मी ब्लॉग टाकत नव्हतो। तर मित्रांनो, आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे, तुमच्या आशीर्वादानं, देवाच्या आशीर्वादानं, सगळ्यांच्या आशीर्वादानं सगळं ठीक झालेलं आहे। आता सगळं ओकेमध्ये, काय टेन्शन नाही, आता एकदम म्हणजे टाकाटक, म्हणजे आता तुम्ही असं म्हणू शकता, प्लसमध्ये अजितदादा आता चाललेले आहेत असं तुम्ही समजून चला। तर चला, आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग होणारच आहे, कारण काय माहिती आहे का, आज मी लई दिवसानंतर ब्लॉग शूट करतो आहे, त्यामुळं तुम्हाला जरा बघायला भेटेल आज काय चाललं आहे, काय नाही, अजितदादाच्या आयुष्यामध्ये काय नाही का। तर चला, आजचा आपण इथून जरा सुरुवात करूया दामानं, चला। तर मित्रांनो, पोर्टरवरती पण काम करणे इतकं मुश्किल झालेलं आहे ना, कारण काय माहिती आहे का, ते प्राईम मेंबरचं जे चालू केलेलं आहे त्यांनी, आणि पार्टनर लोक कसं काय होणार, ट्रिपा मिस करत नाहीत, पडेल ती ट्रिप उचलते ते, कामं करते ते, लॉगिंग तास कंप्लीट करते ते। पण कधी काय होतं की कस्टमर लोक काय करतात, ओव्हरलोड मटेरियल, काय त्यांची माणसं लेबर घेऊन जायचं, जर नाही पार्टनरनं केलं, एक्स्ट्रा पैसे नाही दिले, पावतीचे पैसे नाही दिले, तर कस्टमर लोक काय करतात, ते डायरेक्ट ड्रायव्हरचं रिझन टाकून ट्रिपा कॅन्सल करते ते। त्यामुळे पार्टनर लोकांना इतका त्रास होतो आहे ना, कारण डायरेक्ट ते प्राईम मेंबरचा स्कोअर कमी होऊन जातो, आणि टायमाला शनिवार रविवारच्या टायमाला जे असली कामं गडबड होऊन जाते, आणि पार्टनर लोकांना त्याचा त्रास होतो, आणि नेक्स्ट वीकमध्ये ते मग प्राईम मेंबर राहत नाहीत, 10 सेकंड डिले लागतो। आणि तुम्हाला गोष्ट सांगतो, तुम्ही स्वतः पार्टनर असाल तर ते पण अनुभव घेऊन बघा, जेव्हा तुम्ही प्राईम मेंबर असताना त्यावेळेस तुम्हाला ट्रिपा जास्त पडतात, जेव्हा तुम्ही प्राईम मेंबर नसतात त्यावेळेस तुम्हाला ट्रिपा कमी पडतात। मग तुम्ही तिथं कुठंही थांबा आणि किती उशीर लॉगिंग राहावा, डायरेक्ट 50% धंदा त्या आठवड्यामध्ये कमी होतो। हे जे प्राईम मेंबर जे चालू केलेलं आहे, आणि कस्टमरच्या हातामध्ये जे पार्टनरचं जे रिझन टाकायला दिलेलं आहे ना पोर्टर कंपनीनं, त्यामुळे पार्टनर लोकांचं प्रचंड नुकसान होतं आहे। त्यावरती मी ऑफिसमध्ये बोलत असतो, मी जे ओळखीचे लोक आहेत त्यांना सांगत असतो आहे, कारण समोरनं मला एकच उत्तर भेटतं की सर आमच्या हातामध्ये काय नाही आहे, ते सिस्टीममधूनच होतं। आता हा तुमच्या सिस्टीममधून होत असेल तर तुम्ही व्हॅलिड रिझन तरी घ्या ना,
हां तुम्ही पार्टनरला दिले तुम्ही हातामध्ये की ते रिझन जे कस्टमर टाकलं रिझन आहे ते बरोबर आहे का चुकीचं आहे हे सांगण्यासाठी आपल्या पार्टनरच्या ॲपमध्ये पण दिलेलं आहे. तर ते टाकून सुद्धा त्याचा काय उपयोग होत नाही. तो तुमचं कॅन्सलचा स्कोअर वाढत जातो आणि प्राईम मेंबरचा स्कोअर कमी होत जातो. हे लपडे होत चाललेले आहे आता सध्या. अवघड आहे काम करायचं. त्यामुळे प्रायव्हेट जेवढा धंदा करता येईल तेवढा प्रायव्हेट धंदा करा, प्रायव्हेट कस्टमर बनवा, ते सगळ्यात भारी. चला आता निघू. आता इथं लय उशीर झालं, थांबलो आहे. आता थोडंसं जरा इथून निघू. आता 12:30 वाजलेले, 12:20 झालेले आहेत. चला तर मित्रांनो आपल्याला आणखी एक ट्रिप आलेली आहे आणि ते पण हाफ स्टेशन भाडं आहे. आपल्याला जायचं आहे शिरूरला. शिरूरवरती आपल्याला शिरूरच्या अलीकडे मटेरियल सोडायचं आपल्याला. आता गाडी लोडिंग झालेली आहे. मटेरियल बघा काय आहे काय नाही ते तुम्हाला दाखवतो आणि पटापट जाऊ. आता का अगोदर डिझेल टाकावं लागेल गाडीमध्ये, डिझेल भरून आणि डायरेक्ट निघू शिरूरसाठी. मला वाटतं 1-1.5 तास तरी लागत, 2 तास तरी लागतील मला वाटतं पोहोचा शिरूरला. बघूया किती वाजता किती. आता 3 वाजून 3 मिनटं झालेले आहेत. शिरूरला किती वेळ लागतो बघूया. चला मित्रांनो पंपावर आलेला आहे, डिझेल टाकून घेऊ आणि जाऊ. आता आपण गाडी करायला लावलेली आहे. आपण इथं शिरूरच्या मेन रोडलाच काय करतो गाडी. मित्रांनो आता सणसवाडीमध्ये आलेलो आहे. तर ट्रॅफिक इतकं जाम लागलं आहे ना. इथं शिक्रापूरमध्ये पण ट्रॅफिक लागलं आहे आणि आता सणसवाडीमध्ये पण ट्रॅफिक लागलं आहे. तुम्हाला दाखवतो. म्हटलं कधी पोचतो काय म्हणतात. आता 6 वाजलेले, खूप टाईम गेला आपल्या या ट्रिपमध्ये. खूप टाईम म्हणजे आपण निघालो होतो 3ला आणि आता 6 वाजले, म्हणजे 3 तास झालेले आहेत. अजून इथून जायला किती वेळ लागतो काय म्हणतात. आता वाघोलीमध्ये पण ट्रॅफिक लागेल संध्याकाळी. मला वाटतं अलीकडनंच गाडी काढावीशी वाटत लागली मला आता. चला हे ट्रॅफिक तर बघा मित्रांनो, ट्रॅफिक एवढी जाम आहे सणसवाडीमध्ये पण, शिक्रापूरमध्ये पण आणि आता पुढं वाघोलीत पण ट्रॅफिक लागेल. काय तर पर्याय काढला पाहिजे आता याच्यावर. तर विषय काय माहिती आहे का की आता हे पोर्ट रोडचं भाडं होतं. तर हे भाडं पडलं आपल्याला 1928 रुपयाला पोर्ट रोड पडलं आणि सामान होतं कस्टमरचं 9 फुटाचं. ठीक आहे. तर आता कस्टमर म्हटला घेऊन जावा. म्हटलं साहेब म्हटलं तसं कसं घेऊन जायचं, 9 फुटाचं मटेरियल आहे म्हटलं, पिकअपचं आहे म्हटलं, पोर्ट रोड टाकून बघा पिकअपला किती भाडं दिसतंय. मग तो म्हणला पोलीस पावती होणार नाही म्हणे, काय नाही जावा तुम्ही. म्हटलं तसं नसतं म्हटलं, पोलीस पावती झाली ना झाली तर काय म्हटलं तर माझ्या गाडीतनं घेऊन जाणार आहे ना म्हटलं 9 फुटाचं मटेरियल आहे म्हटलं, पिकअपला जेवढं दाखवतं त्यापेक्षा 100-200 रुपये कमी द्या म्हटलं. मग ते नंतर त्याला थोडंसं बोलणं मिळणं झालं. त्यांनी चेक केलं पिकअपला 2800 रुपये भाडं दाखवलं. त्यांना म्हटलं 2500 रुपये भाडं द्या म्हणलं. मग ते नावे म्हणत त्यांनी ठीक आहे 2.5ला डन केलं. आणि इथं शिक्रापूरला जेव्हा गाडी आपलं शिरूरला जेव्हा गाडी खाली केलं ना, त्याने परत किरकिर करायला लागला आणि त्यानं 2800 रुपये काही दिले नाही, 2300 रुपयेच भाडं दिलं आपल्याला. तर ठीक आहे काय टेन्शन नाही, 2300 रुपये दिलं तरी पण टोटल रनिंग ह्या ट्रिपचं किती होणार आहे माहिती आहे का, 120 किलोमीटर रनिंग होणार आहे. म्हणजे आपलं 500चं डिझेल जाईल, बाकीचं प्रॉफिट. काय करणार, वेळ जाते आपला. तर आता ठीक आहे 2800 रुपये भेटायला पाहिजे होतं, तर 2300 रुपये भेटलं. चला त्यात आता हे ट्रॅफिक. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. आणि आज मस्तपैकी बऱ्यापैकी लेवल झालेलं आहे. सकाळची ट्रिप मारली ती आपण 550ला मारली. त्यानंतर दुसरी ट्रिप मारली ती 2500 रुपयाची ट्रिप मारली. पोर्ट रोड ट्रिप आली ती 1980 रुपयाची ट्रिप आली होती. तर आपण ते वाढवून घेतलं. असं 250 आणि 500 असा आपलाचा धंदा झालेला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. प्रयत्न करतो कंटिन्यू ब्लॉग टाकायचे, रेग्युलर ब्लॉग करायचे. तर चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑलवरती सेट करून ठेवा, ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.